नमस्कार. आज आपण पॉवर BIचा जो डॅशबोर्ड आपण आत्तापर्यंत बनवलाय, त्यातच आपण अजून काय ऑप्शन्स ट्राय करू शकतो. बरेचसे ऑप्शन्स आहे, जसं की टूल टिप आपण ॲड करू शकतो. त्यानंतर ड्रिल थ्रू फिल्टर वगैरे आहे. तर तेच थोडे-थोडे आपण असे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण प्रॅक्टिकली कसं आपण फिल्टर चेंज करू शकतो. एखादा चार्ट आहे, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जसं की आता हा चार्ट आहे, हा चार्टवरती ह्या चार्टवरती क्लिक केल्यानंतर तो कसा बाकीच्या चार्टला फिल्टर आउट करतो आणि हे आपण कसं अव्हॉइड करू शकतो किंवा जेवढे स्पेसिफिक पाहिजे आपल्याला तेवढेच करता येतील का? तर ते पण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण हा जो टूल टिप दिसतो, आता सध्या आपण एखाद्या चार्टवरती असा टूल टिप म्हणजे असं माऊस ओव्हर केला, की आपल्याला असा टूल टिप दिसतो, की मंथ ऑफ डिसेंबर आणि प्रॉडक्ट रेव्हेन्यू. परंतु हा एकदम नॉर्मल टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. परंतु यालाही आपण असा एखादा ग्राफिकल दाखवू शकतो का? म्हणजे ह्या मंथमध्ये पर्टिक्युलर मंथमध्ये कोणत्या म्हणजे पूर्ण मंथमध्ये किती दिवसाचा रेव्हेन्यू कोणत्या दिवशी जास्त, कोणत्या दिवशी कमी असं लाईन चार्ट वगैरे आपण डिस्प्ले करू शकतो का? तर ते आपण बघणार आहोत. जेणेकरून हा आपण अजून कसा म्हणजे जो डॅशबोर्ड आहे तो पॉवरफुल बनण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ते बघणार आहोत. आणि ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. भरपूर गोष्टी आहे, की ज्याच्यात आपल्याला टूल टिप आहे, ड्रिल टू फिल्टर आहे आणि ड्रिल डाउन चार्ट्स वगैरे आहे. त्या सर्व गोष्टी आपण करणार आहोत. तर आता साधारणपणे आतापर्यंत आपण हे 2 पेज बनवले. एक ओव्हरव्ह्यू आणि एक डिटेल पेज. आता आपल्याला काय करायचं आहे, की लेट्स से आता मी हे पण काल पण दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आता इथे एक फॉर्मॅटमध्ये एडिट इंटरॅक्शन्स हे ऑप्शन्स असतात. आता एडिट इंटरॅक्शनमध्ये काय होतं, की आता सपोज मी आता हे कॅल्क्युलेट म्हणजे काढलंय एडिट इंटरॅक्शन. तर साधारण बाय डिफॉल्ट पॉवर BIचं असं बिहेवियर असतं, की तुम्ही कोणत्याही चार्टवरती क्लिक केलं, तर हे बाकीचे सर्व चार्ट्स फिल्टर आउट होतात. परंतु दरवेळेस आपल्याला अशी काही रिक्वायरमेंट नसते, की आपल्याला हे सर्व फिल्टर झाले पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, की हे जे फिल्टर आहे आणि याच्यात जर फॉर्मॅटमध्ये जर गेले, तर तुम्ही एडिट इंटरॅक्शन्स असतात. इथे तुम्हाला इथे बघा अप्राइल ड्रिल डाउन फिल्टर्स टू एंटायर पेज किंवा सिलेक्टेड व्हिज्युअल्स असतात. तर ते सिलेक्ट करू शकतो आणि इथे बघा एडिट इंटरॅक्शन जर केलं, तर आपल्याला एडिट इंटरॅक्शन्समध्ये हे 2-3 ऑप्शन्स डिस्प्ले होतात. लेट्स से की आता मला याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा मला चार्ट फिल्टर आउट नाही करायचा. तर त्यासाठी तुम्हाला हे एक ऑप्शन आहे. इथं ननचं ऑप्शन आहे. ते सिलेक्ट करायचं आहे. जर ननचं नसेल तर तुम्हाला फिल्टर होईल किंवा फक्त हायलाइट होईल. तर हे हे बघा इथे 2 ऑप्शन आहे. म्हणजे एक तर ननचं जर ऑप्शन सिलेक्ट केलं आणि आता हे काढून टाकलं मी. तर आता बघा आता हे बाकीचे सर्व फिल्टर आउट होत आहे. परंतु हा चार्ट आहे तो फिल्टर आउट होत नाही. म्हणजे मी याच्यावरती क्लिक केलं तरी हा चार्टला काही अफेक्ट होत नाही. तर हे झालं एडिट इंटरॅक्शन्स करून आपण फिल्टर आउट करू शकतो आणि नाही करू शकत. जे काही आहे ते आपल्याला ते करायचं असेल तर. सिमिलरली जर आपल्याला असं वाटलं, की मला हा जो चार्ट आहे एडिट इंटरॅक्शन्स हा जो चार्ट आहे तो पण करायचा नाही. तर मग मी इथे याचा एक हा ऑप्शन इथे आहे. तो आपण नन करू शकतो आणि हे केल्यानंतर आता बघा अं, याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर फक्त हे 2-3 चार्ट्स आहेत. हे 2 चार्ट्स होत नाही, फिल्टर आउट होत नाही. तर हे ऑप्शन आहे. आणि जर आपल्याला वाटलं, की मला फक्त हायलाइट करायचे किंवा फिल्टर आउट करायचे. आता 2 ऑप्शन आहे ॲक्चुअली. इथं बघा तुम्ही एक हायलाइट आणि फिल्टर. तर हायलाइट आणि फिल्टरमध्ये काय होतं, आता लेट्स से की मी आता याच्यावरती क्लिक केलं आणि इथे हां, हे जे आहे याच्या चार्टवरती क्लिक केल्यानंतर मला हे आता इथं नन केलेलं आहे. ननच्या ऐवजी मी काय करतो फक्त हायलाइट करतो. हायलाइट ऑप्शन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर मग मी हे काढून टाकल्यानंतर एडिट इंटरॅक्शन्स फक्त हे बघा हायलाइट झालेलं आहे आणि आता हायलाइट झालंय म्हणजे काय होतंय आणि फरक बघा तुम्ही फक्त आता. त्याचा फरक जो आहे तो फरक जर बघायचं जर झालं, तर तुम्हाला मी आता हे जे आहे हायलाइटच्या ऐवजी मी आता हे फिल्टर आउटचं ऑप्शन ट्राय करतो. ठीक आहे. मग आता हे केल्यानंतर आणि हे काढून टाकलं, तर आता बघा हायलाइटमध्ये काय होतं, की पूर्ण आपला जो डेटा आहे, तो पूर्ण दिसतोच आणि पर्टिक्युलर फिल्टरमध्ये जेवढं आहे, आता एवढं याची जी व्हॅल्यू आहे, तेवढी याच्यात फिल्टर आउट होत राहते.
तर हा एक फरक आहे, जो समजून घ्या, की आपल्याला जिथे आणि याचा यूज काय आहे, की कुठे-कुठे यूज होऊ शकतो. तर काही चार्ट्स आपल्याला फिल्टर आउट करायचे असतात. काही चार्ट्स फिल्टर नाही करायचे. तर आता हे हायलाइट जर केलं, तर तुम्हाला फक्त आता हा पूर्ण तर दिसेलच, परंतु याच्यातून फक्त जेवढे फिल्टर आउट आहे, ईस्ट रिजनसाठी जेवढे आहे, तेवढेच इथे दिसतील. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता सध्या मी हे फिल्टर आउट ठेवतोय सर्व. तर अशा पद्धतीने हे तुम्ही ट्राय आउट करू शकतात. हे सिंपल ऑप्शन्स आहे, की जे एडिट इंटरॅक्शन्स यूज केलं, की आपण जे पर्टिक्युलर व्हिज्युअल्स आहे ते फिल्टर आउट करू शकतो. तर हे झालं नॉर्मल फिल्टर कसं करायचं तर. तर त्यानंतर आता आपल्याला अजून एक टूल टिपचं ऑप्शन बघायचं आहे, की टूल टिपमध्ये काय होतं, की हे जे आहे ऑप्शन, की प्रॉडक्ट रेव्हेन्यू वगैरे याच्यावरती आपल्याला काही चार्ट वगैरे क्रिएट करता येईल का? की जे नॉर्मल इथे दिसतंय त्याच्याऐवजी आपण काही चार्ट डिस्प्ले करू शकतो का? तर त्यासाठी आपल्याला एक नवीन पेज क्रिएट करायचं आहे. तर साधारणपणे ह्या पेजला आपण नाव देऊ शकतो टूल टिप. आणि याला क्लिक केल्यानंतर इथं पेज इन्फॉर्मेशन म्हणून ऑप्शन असतो. तर याचं नाव तर आता मी दिलेलं आहे ते आणि परंतु इथं एक पेज टाइप असतो. तर पेज टाइपमध्ये स्टँडर्ड असतात एक आणि टूल टिप असतात आणि ड्रिल थ्रू असतात. स्टँडर्ड म्हणजे काय, की हे जे 2 पेजेस आहेत ते स्टँडर्ड आहे, जे डिफॉल्ट असतात, की ते प्रत्येकाला दिसणार आहे. टूल टिप म्हणले तर काय होतं, की टूल टिप म्हणजे हा जो पेज आहे तो असा इथे दिसेल आणि याच्यात आपल्याला मग बाकीचे व्हिज्युअल्स आपण ॲड करून आता मी सांगतो की कसं वर्कआउट होतं हे. तर याच्यात आपल्याला थोडीशी साईज वगैरे चेंज करू शकतो, की इथं कस्टम घेऊ शकतो. लेट्स से थोडंसं मी याची साईज करतो, की जेणेकरून आपल्याला थोडेसे जास्त व्हिज्युअलायझेशन्स ॲड करता येईल वगैरे. ठीक आहे. याची व्हर्टिकल अलाइनमेंट वगैरे करू शकतो. टॉप, मिडल वगैरे अशी. ठीक आहे. तर टॉपला राहून दिलं तरी काही हरकत नाही. कॅनव्हासचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला वाटलं, तर बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता. तर लेट्स से आपण एखादा डार्क बॅकग्राऊंड घेऊया. अ, आणि बेसिकली ते कॅनव्हासचं बॅकग्राऊंडला हे जे आहे वॉलपेपर आपल्याला ॲक्चुअली चेंज करायचा आहे. थोडासा डार्क द्यायचा आहे आपल्याला. आणि याच्यात वाटलं तर आपल्याला एखादी इमेज पण घेऊ शकतो. परंतु आता सध्या काय करायचं आपल्याला, की हा जो चार्ट आहे तो ह्या कॅनव्हासमध्ये आपल्याला काही चार्ट ॲड करायचे. आता कॅनव्हास म्हणजे काय, की एक प्रकारचं एक बॉक्स तयार भेटतोय आपल्याला आणि याच्यात आपण काही व्हिज्युअल्स आपण ॲड करू शकतो. तर हे व्हिज्युअल्स ॲड करताना काय करायचं, की आपल्याला एखादा व्हिज्युअल्स आता लेट्स से आपण काही आता आपण बरेचसे चार्ट व्हिज्युअल्स काही यूज केलेले नाही आतापर्यंत. तर एक मल्टी रो कार्ड म्हणून आहे. ते मी एक सिंगल रो तर आपण केलं होतं. तर एक मल्टी रो कार्ड जे आहे ते व्हिज्युअल आपण इथून घेतोय आणि हा इथे मी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे मी आता बघा एकदम छोट्याशा साईजमध्ये मी काही व्हिज्युअल्स ॲड करतोय. तर मी आता इथे काय करतो, की हे सेगमेंटमध्ये आपले जे काय रेव्हेन्यू वगैरे आहे, लेट्स से एव्हरेज रेव्हेन्यू आहे. त्यानंतर हे जे मी फॅक्टर रेव्हेन्यू, त्यानंतर अपॉर्च्युनिटीज कॉस्ट आणि त्यानंतर प्रॉडक्ट रेव्हेन्यू असे 3-4 मी इथं ॲड केलेले आहे. आणि याची फॉन्टची साईज जी आहे ती थोडीशी चेंज वगैरे करू शकतो आपण. टायटल पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो. टायटल नाही दिलं तरी चालेल. कॉल आउट ज्या व्हॅल्यूज आहे याची साईज जी आहे ती छोटीशी करूया सर्वांची. म्हणजे आणि कॅटेगरी हां, याचा जो कलर आहे तो मी चेंज करतोय. अं, थोडासा डार्क घेऊया. ठीक आहे. आणि हे कॅटेगरी लेबल्स आहे ना, ते पण आपण इथं थोडेसे चेंज करू शकतो. याची साईज जी आहे ती 9 घेतोय आणि बोल्ड करतोय. ठीक आहे. तर हां आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे, ते कार्डचं बॅकग्राऊंड हे जे बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं चेंज करूया. व्हाईट आहे आता सध्या तर लेट्स से
येलो वगैरे घेण्याचा प्रयत्न करूया, जे थोडंसं व्यवस्थित. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी आता काय केलंय, हे 3-4 ज्या आपले पर्टिक्युलर मेजर्स आहे ते घेतलेले आणि याचे जे नावं आहे ते आपण चेंज करायचे असेल तर चेंज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे दिसतंय. आता आपण अजून एखादा इथं एक लाईन चार्ट पण ॲड करू शकतो डायरेक्टली. तो लाईन चार्ट आहे तो आपण इथे ॲड करू शकतो आणि ह्या लाईन चार्टमध्ये आपण काय करू शकतो, की आपल्याला जे पाहिजे, की लेट्स से आपल्याला प्रॉडक्ट रेव्हेन्यू डिस्प्ले करायचा आहे ह्या लाईन चार्टमध्ये. तर एक्स ॲक्सिसला लेट्स से आपण एखादा मंथ किंवा इयर किंवा लेट्स से क्रिएटेड डेट घेऊया. म्हणजे मंथमध्ये आपल्याला पर्टिक्युलर क्रिएटेड डेट वगैरे ॲड करायची आणि इथं रेव्हेन्यू घेऊया आपण. प्रॉडक्ट रेव्हेन्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एक चार्ट मी इथे क्रिएट करतोय. आता हे जे काही करतोय ते फक्त लक्षात घ्या आणि हे कसं क्रिएट करायचंय ते तुम्ही लक्ष देऊन बघत राहा, की कसं करायचंय आणि याच्यात थोडंसं फॉर्मॅटिंग मी करतोय, की आता या चार्टमध्ये बॅकग्राऊंड वगैरे याचं मी चेंज करतोय. बॅकग्राऊंड ठीक आहे. बॅकग्राऊंड चेंज करतोय. व्हिज्युअल बॉर्डर, सेल्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस वगैरे हे जे काही फॉर्मॅटिंग आहे ते तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता. काही पण जी आपल्याला योग्य वाटते ती आपण घेऊ शकतो. लाईनचा कलर मी थोडासा चेंज करतोय. ठीक आहे. आणि यात आता मी काय करतोय ना, की जे काय आहे प्रत्येक डेटमध्ये ॲक्चुअली प्रत्येक मंथमध्ये डेट वाईज ॲक्चुअली ही जी फॉर्मॅटिंग आहे, आता सध्या आपला हा डेटा व्यवस्थित नाही आहे. तसं की क्रिएटेड डेटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती ह्या स्वरूपातली आहे. परंतु ठीक आहे म्हणजे ते जरी असलं तरी आपला हा जो डेटा आहे तो व्यवस्थित दिसणार आहे. आता हा एक नॉर्मल मी चार्ट क्रिएट केलेला आहे इथे. तर ह्या चार्टमध्ये आता मी काय करतोय ना, की याला आता मी आता इथं जे आहे, ह्या ज्या व्हॅल्यू ज्या आहे, त्या आपण इथे म्हणजे 2 चार्ट आपण इथं ॲड केलेले आहेत. थोडंसं मोठं करूया आणि इथे एक मला अजून एक पाय चार्ट किंवा डोनट चार्ट वगैरे ॲड करायचा आहे. तर डोनट चार्ट ॲड करण्यासाठी मी इथे जे डोनट चार्ट म्हणजे काय आहे, की हा जो चार्ट आहे, तो मी इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर एकदम छोटासा डोनट चार्ट इथे आपण ॲड करतोय. जिथे आपल्याला इथं याच्यात सेगमेंट म्हणून एक सेगमेंट आहे, ते ॲड करूया. आणि व्हॅल्यू ज्या आहेत त्या रेव्हेन्यू ॲड करूया किंवा अपॉर्च्युनिटी कॉस्ट, फॅक्टर रेव्हेन्यू किंवा प्रोडक्ट रेव्हेन्यू. तर ठीक आहे. हा जो चार्ट आहे तो याचं थोडंसं फॉर्मॅटिंग करायचं आहे. टायटल मला नको आहे इथे आणि लिजंड पण नको आहे. कारण की त्यात तशी जागा नाही. तर आता हे 3 चार्ट मी ॲक्चुअली बसवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे थोडंसं असं दिसेल. याचं थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे चेंज करतो. बॅकग्राऊंड ठीक आहे. ठीक आहे. तर हा एक काय झालेलं आहे, की नॉर्मल चार्ट झालेला आहे. आता हे कॅनव्हासचं बॅकग्राऊंड जे आहे, ते पण वॉलपेपर मी व्हाईट ठेवतो म्हणजे जरा डिफरन्शिएट होईल, की आता नेमकं काय केलेलं आहे. ठीक आहे. हा एक नॉर्मल मी चार्ट क्रिएट केलेला आहे. पेज क्रिएट केलं एक टूल टिपचं आणि त्याच्यात मी काही व्हिज्युअल्स ॲड केले. आता हे व्हिज्युअल्स ॲड केल्यानंतर आता आपण याला काय करूया, की याच्यात आपल्याला असं करायचं आहे, की हा जो चार्ट आहे, म्हणजे याच्यावरती जेव्हा माऊस ओव्हर करतोय आपण, त्यावेळेस आपल्याला हा चार्ट म्हणजे जे काही आपण टूल टिप क्रिएट केलाय, तो दिसायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचंय, की इथे जे आहे पेज इन्फॉर्मेशन जे आहे, की हे हा जो चार्ट आहे, पर्टिक्युलर चार्ट कोणताही चार्ट सिलेक्ट जर केला, तर त्याच्यात आपल्याला एक ऑप्शन असतो खाली टूल टिप म्हणून. तो आपल्याला बघायचा आहे.
सॉरी प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि इथे टूल्समध्ये टूल टिप्समध्ये हा ऑप्शन आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, रिपोर्ट पेज सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ऑटोमॅटिक जे ऐवजी काय करायचं, आपलं जे पण आपण पेज क्रिएट केलंय ते लिंक करायचे. तर हे केल्यानंतर आता काय होईल बघा, काढून टाकतो मी. आता बघा, हा जो चार्ट आहे, आता याच्यावरती आपल्याला जो काही आहे तो इथं असा चेंज होताना दिसेल. जे काय आहे प्रत्येक मंथमध्ये जो काय आहे, आता याला थोडंसं अजून फॉर्मॅटिंग जर केलं, याला ह्या चार्टला, लाईन चार्टला जर आपण हा फील्ड लाईन चार्ट जर केला, तर हा जो इकडं आल्यानंतर आपण जर असं बघितलं, तर तो हा अजून असा हा दिसेल. याच्यात फील्डमध्ये थोडंसं फॉर्मॅटिंग चेंज करू शकतो आपण या फील्ड लाईन फील्ड साईज अँड स्टाईल. ठीक आहे, ते बघता येईल. म्हणजे ते काही एवढं महत्त्वाचं नाही, परंतु ॲटलीस्ट मला ते थोडं दाखवायचं होतं, की कलर कसा चेंज होतो आणि तो इथे दिसताना मग व्यवस्थित दिसतो. तर ती फॉर्मॅटिंग तुम्ही ट्राय आउट करा शकतात, की ही जी आहे, मला हा जो कलर आहे, तो याच्याऐवजी इथं जो आहे, तो येलो कलर थोडासा दाखवायचा होता, जेणेकरून तो असं अजून इफेक्टिव्ह दिसेल. तर अशा पद्धतीने हे टूल टिप आपण ॲड करू शकतो. आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आता याला लिंक केलंय, तसाच आपण ह्या बाकीच्यांना पण लिंक करू शकतो. आणि पर्टिक्युलरली आता ह्या ईस्ट रिजनमध्ये जर करायचं असेल, तर आपल्याला इथे प्रॉपर्टीजमध्ये जाऊन रिपोर्ट पेजच्या ऐवजी फक्त टूल टिप हे जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि मग काय होईल ना, की आपला जो चार्ट आहे, तो इथे पण असा दिसेल आणि त्यानुसार आता हे ॲक्चुअली एवढं फिल्टर आउट होत असतं ना, की म्हणजे जे काही आपण टूल टिप क्रिएट केलेला आहे, तर तो अशा पद्धतीने चेंज होत राहतो. म्हणजे असं नाही की तो एकच चार्ट आपल्याला किंवा टूल टिप जो आहे, तो एकच दिसतो असं नाही. तर ते जो काही ही जी व्हॅल्यू असेल, आता हा वेस्ट रिजन आहे. तर वेस्ट रिजनमध्ये कोणता फिल्टर आहे, अ, कोणत्या पद्धतीचा डेटा आहे, ते दाखवण्यासाठी हा चार्ट चेंज होत असतो. तर हे एक चांगलं पॉवरफुल फीचर आहे. ते आपण यूज करू शकतो. जिथं-जिथं आपल्याला वाटतं, की अजून थोडी इन्साइटफुल इन्फॉर्मेशन द्यायची असते तेव्हा. तर हे तुम्ही ट्राय आउट करू शकतात. आता बरेचसे बाकीचे ऑप्शन्स आहेत, जे आपल्याला ट्राय करायचे. तर सध्या मी काय करणार आहे, की हा जो चार्ट आहे, डॅशबोर्ड आहे, तो आपण पॉवर बीआय प्रोमध्ये पब्लिश करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा आपण पॉवर बीआय प्रोमध्ये पब्लिश करतो, त्यावेळेस आपल्याला पहिले हे सेव्ह करून घ्यायचं आहे आणि हा जो आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे, की इथे नाही, हे जे आहे पब्लिश ऑप्शन जे आहे, ते करायचं आहे. आता कोणीतरी विचारलं होतं, की मला शेअर करता नाही. आता कॉपी लिंक वगैरे जर आली ना, तर आपण हे करू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला हे लॉग इन पाहिजे. म्हणजे की पॉवर बीआय प्रोचं लॉग इन पाहिजे. त्यावेळेस हे तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर आता मी याला पब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पब्लिश जर करायचं असेल, तर हे जे ऑप्शन आहे ते यूज करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय वर्कस्पेस, आता ही माय वर्कस्पेस कुठे आहे? तर ही माझी माय वर्कस्पेस या पॉवर बीआय प्रोमध्ये आहे आणि इथं मी बाकीचे तुम्हाला दाखवलं होतं, की कसं पब्लिश करायचं. तर इथं मी सिलेक्ट करतोय ते, जे डिफॉल्ट आहे ते आणि मग त्यानंतर हा जो डॅशबोर्ड आहे, तो तिथे पब्लिश होईल. तर याच्यात अजून आपल्याला ह्या डॅशबोर्डमध्ये अजून बरेचसे चेंजेस करायचे, की काय कसं-कसं करता येईल वगैरे, काय ऑप्शन्स आहे, बुकमार्क्स आहे, ड्रिल थ्रू फिल्टर वगैरे आहे, ते आपण बघणार आहोत. परंतु आता इथं जर बघितलं, तर अं, तर हा आपला जो आहे तो इथे आलेला असेल, जो मी आजच पब्लिश केलेला आहे. तर इथं बघा 2 गोष्टी आहे. एक तर सिमेंटिक मॉडेल आहे. सिमेंटिक मॉडेल म्हणजे काय आहे, की आपलं जे काय आहे ते ऑप्शन सिमेंटिक जे आपण डेटा मॉडेल क्रिएट केलंय ते आणि जर याला आपण ओपन करण्याचा प्रयत्न केला, तर इथं लगेच असं डायरेक्टली ओपन होणार नाही. परंतु आपल्याला याच्यात बघायचं आहे, की आता हे जे आहे, याच्यात ऑप्शन्स असतात. म्हणजे थोडंसं ओपन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता हे जे ऑप्शन्स आहे ना, बघा आता हा जो आपला डॅशबोर्ड आहे, तो पूर्ण इथे डिस्प्ले झालेला आहे आणि याच्यात प्रॉपरली जे काय आहे आपलं फिल्टरेशन वगैरे आहे, ते होणार आहे. याच्यात डिटेल जो रिपोर्ट आहे, तो पण इथे डिस्प्ले होतोय. आता हा टूल टिप आपण ॲक्चुअली क्रिएट केलेला आहे. हा काय दाखवायचा नसतो आपल्याला एंड युजरला. त्यामुळे त्याला आपण हाईड करायचा आहे.
जो आपला इथं आहे त्याला हाईड ठेवायचा आहे. जेणेकरून तो दिसणार नाही. आता याला मी परत मला पब्लिश करावं लागेल, परंतु सेव्ह केल्यानंतर तो हाईड होईल. तर इथे तर अशा पद्धतीने आपला हा जो चार्ट आहे म्हणजे किंवा डॅशबोर्ड आहे तो इथे पब्लिश झालेला आहे. आता याच्यात बरेचसे ऑप्शन्स असतात की एक्सपोर्ट करायचं आहे. मग एक्सपोर्ट पीडीएफमध्ये करायचा, पॉवर पॉईंटमध्ये करायचा, एक्सेलमध्ये करायचा. तर ते ज्या पद्धतीने जशी रिक्वायरमेंट असेल तसं करता येईल. जे काही स्लायसर्स वगैरे आपण यूज केलेले त्या स्लायसरचा यूज करून डेटा फिल्टर आउट होऊन हा आपला डॅशबोर्ड इथे डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने हा आपला एक डॅशबोर्ड क्रिएट झालेला आहे. आता याच्यात दुसरे जे ऑप्शन्स आहे पॉवर बीआय प्रोमध्ये आपण अजून काय काय करू शकतो त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या इथे आता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या मी उद्या घेणार आहे. पॉवर बीआय गेटवे जे आपण आहे की कसं क्रिएट करायचं, कारण की गेटवे जे आहे ती एक चांगली कन्सेप्ट आहे की याच्यात आपण कशा पद्धतीने आपण गेटवे चा यूज करून आपण ऑटोमॅटिक रिफ्रेश करू शकतो डेटा सेट वगैरे. ते बघण्याचे त्यासाठी थोडं थेरॉटिकल कन्सेप्ट पण व्यवस्थित कव्हर करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी ते उद्या व्यवस्थित घेणार आहेत. आणि याच्यात आता जो माय वर्कस्पेसमध्ये हा जो आहे रेव्हेन्यू अपॉर्च्युनिटीज डॅशबोर्ड, इथपर्यंत तुमचं डॅशबोर्ड क्रिएट करणं आणि पब्लिश करणं एवढं झालं पाहिजे आजपर्यंत. म्हणजे जर तुम्हाला एंड टू एंड अंडरस्टँडिंग यायची असेल पॉवर बी आयमध्ये की काय काय गोष्टी असतात ते, तर त्यासाठी तुम्हाला एवढा डॅशबोर्ड क्रिएट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स आहे ते करता येईल. आणि त्यात काय काय ऑप्शन्स आहेत ते शिकता येईल. तर अजून याच्यात हा हे घेतलं होतं काल मी, जे आपण यूज करू शकतो इथे. ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला प्रिपरेशन्स आणि चार्ट्स वगैरे क्रिएट करून भेटतात. हे जे आहे ते एक ऑप्शन्स आहे. बाकीचे ऑप्शन्स जसे आहे की बुकमार्क्स वगैरे आहेत ते पण आपण घेऊयात. ठीक आहे, इथपर्यंत काही क्वेश्चन्स आहे का? आता ॲक्च्युली माझा मॅप बघा इथे चालतोय, परंतु तिकडे नाही चालत पॉवर बीआय प्रोमध्ये. हां, बोला. मी तुम्हाला ते अकाउंट कसं क्रिएट करायचं त्याचं दिलेली होता एक व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यावरती पॉवर बीआय प्रोमध्ये. जरी तुमचं कंपनीचं अकाउंट ईमेल आय डी नसेल तरी आपण करू शकतो. हे जे आहे ना मी जे क्रिएट केलेलं आहे ते बघा तुम्हाला तिचा याचा जो ईमेल आयडी आहे ना बघा तो असं पॉवर बीआय, आता मी काय पण नाव दिलेलं आहे पॉवर बीआय प्रो पाहिजे ऑन Microsoft.com हे असं नाव दिलेलं आहे. आणि तर त्याच्यावरती आपण क्रिएट करू शकतो. याचं हे फ्री अकाउंटच आहे, याच्यात काही असं वेगळं केलेलं नाही. तर जनरली आपल्याकडे एक Azureची ॲक्टिव्ह डायरेक्टरी असते. ती आपण यूज करून एक एक तिथं असं एक ईमेल आयडी बनवू शकतो ज्याचं डोमेन असं असेल काहीतरी वेगळं की आपण जे नाव देऊ आणि .on Microsoft.com जेणेकरून ते पॉवर बीआयला वाटतं की ही कंपनीचंच बेसिकली ईमेल आयडी आहे किंवा डोमेन आहे. मग हे फ्री अकाउंट आपल्याला रजिस्टर करून भेटतं. तर हे ट्राय करायचंय, तुम्ही करू शकता. काय आहे यात काही म्हणजे वावगं नाही की चुकीचं नाही. अरे शेअर करतो मी, लिंक पर टाकतो त्याची, आहे ते मी बनवलेलं आहे. नाही आता ॲक्चुअली हे जे स्लायसर्स वगैरे आहे ना, ते आपण जे असे फिल्टर आउट करतो. तुम्ही म्हणतात की युजरला माहीत असेल की नाही, बरोबर ना?
बेसिकली कसं असतं ना, की जेव्हा आपण कोणता डॅशबोर्ड डिलिव्हर करतो कस्टमरला किंवा जे क्लायंट असतात त्यांना, त्यांना बेसिकली याचा थोडाफार अवेअरनेस असतो. हे लोकं कोण असतात जे यूज करणारे असतात? जनरली बिझनेस एनालिस्ट लोकं असतात किंवा मॅनेजर लोकं असतात. एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर्स वगैरे असतात आणि त्यांना तेवढं तर नॉलेज असतं, की एखादा डेटा आहे. आता जनरली याच्यात असं टेक्निकली काहीच नाही, की नेमकं काय, की त्यांना तर दिसतंय, त्यांना बिझनेस माहीत असतो. त्यांना हे प्रॉडक्ट कोड माहीत असतात. सपोज आता त्यांना हे प्रॉडक्ट कोड माहीत असणार आहे, की आता हां, प्रॉडक्ट कोड. मग त्यांना तेवढं पर्टिक्युलर बघायचं आहे, तर ते इथं सिलेक्ट करून फिल्टर आउट करू शकतात किंवा ॲट लीस्ट म्हणजे ओव्हरलूक केला हा डॅशबोर्ड, तर याच्यात आपल्याला दिसू शकतं, की काय हे ज्यात आहे तो ॲक्चुअली काय डिस्प्ले करतात. तर रेव्हेन्यू बाय रिजन ऑन स्टेट, अपॉर्च्युनिटी काउंट बाय रिजन. मग त्यांना तसं वाटतं जसं एक्सप्लोर करता येईल तसं करतात. पण जनरली एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की कसं असतं ना, जेव्हा रिअल टाईममध्ये प्रोजेक्ट करतो, तर त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर रिक्वायरमेंट दिलेल्या असतात. अ, आणि ॲक्चुअली एंड युजरला पण बेसिकली हे केलं असतं, ट्रेन केलेलं असतं, की तुम्हाला हा डॅशबोर्ड वगैरे कसा यूज करायचा वगैरे. म्हणजे जेव्हा लाईव्ह जायचा असतो, त्यावेळेस त्याच्या अगोदर एक युजर मॅन्युअल वगैरे क्रिएट करावं लागतं, की हा चार्ट डॅशबोर्ड जो आहे, तो नेमका कशाचा आहे? आणि तो त्याचा पर्पज काय आहे? तो कोणते-कोणते लोकं कोणता ॲक्सेस करणार? आता जनरली कसं असतं ना, की प्रत्येक युजरला अ, सर्व काही डेटा ॲक्सेस नसतो. काही युजरला काही चार्ट एनेबल्ड असतात. काही चार्ट डिसेबल्ड असतात. म्हणजे त्यांना ते दिसत नसतात. तर त्यानुसार त्याचं ते डॉक्युमेंटेशन आहे ना, ते बनवलेलं असतं आणि ते पूर्ण ट्रेनिंग देऊन केलेलं असतं. म्हणून त्यांना माहीत असतं त्या बऱ्याच गोष्टी. आता अजून कोणी इथं हां. हां, हां. नाही होईल ते. म्हणजे त्यांना माहीत असतं ते करतात. आता इथं कोणी असं रिअल टाईममध्ये काम केलं असेल, ते पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. माझ्या मते तुम्ही कोण आत्ता सध्या वर्क करताय? अर्चना तुम्ही वर्क करताय ना ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर? का अजून कोणी आहे की जे पॉवर बीआय ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर वर्क करताय कुठे? ठीक आहे. कोणी नाही असं मी अझ्युम करतो. परंतु ठीक आहे म्हणजे जे बेसिकली जे वर्क करतात ते पण सांगतील की कसं आहे आणि बेसिकली जे ॲक्चुअल रिअल टाईममध्ये काम करतात त्यांना पण तुम्ही त्यांची प्रोसेस विचारू शकता. काय होतं नेमकं? थोडंफार याचं पण अवेअरनेस असू द्या. आणि आता ॲक्चुअली आपलं पॉवर बीआय आता सांगायचा मुद्दा असा आहे, की आपलं पॉवर बीआय जवळपास संपत आलेलं. ह्या आठवड्यात पूर्ण पॉवर बीआय संपून जाईल. बरेचसे आता 2-3 अजून 3 लेक्चर आहेत ते होणार आहेत आणि त्यात मी पूर्ण जे टॉपिक्स रिमेनिंग टॉपिक्स आहे पॉवर बीआय प्रोचे आणि पॉवर बीआयमध्ये आपण अजून काय-काय गोष्टी करू शकतो, ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वच्या सर्व टॉपिक्स घेणं शक्य नाही, परंतु मी याच्यात अजून तुम्हाला काही लिंक शेअर करतो. त्याच्यात मी अजून डिटेलमध्ये एका दुसऱ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये मी ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहे, की कसं आपण बुकमार्क्स क्रिएट करू शकतो. ड्रिल थ्रू फिल्टर्स वगैरे आहे. त्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये घेतलेल्या आहे. इथं थोडं मी फास्ट घेतोय, परंतु ठीक आहे म्हणजे जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं तरी होईल आणि आता तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करायला चालू करायचं आहे. म्हणजे ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर तुम्हाला सांगितलं, की कुठेतरी रिक्वायरमेंट आहे. आणि तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता तर. तुम्ही त्या दृष्टीने तयारी करायची, प्रिपरेशन करायचंय. तुम्हाला एवढ्या आठवड्यात पूर्ण पॉवर बीआय झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आता एस-क्यूएलचे इंटरव्ह्यू आज ह्या आठवड्यात जे आज राहिलेले आहेत त्यांचे होतील आणि पुढच्या आठवड्यात एक पॉवर बीआयचे इंटरव्ह्यू चालू होतील आणि मी तुम्हाला 2-3 व्हिडिओज आहेत त्यात पॉवर बीआयचे इंटरव्ह्यूचे हां? हां, देतो मी. काही मी प्रिपेअर केलेले आहे. काही व्हिडिओज मी ॲक्चुअली एक्सप्लेन केलेले. ते पण एकदा बघा. त्याच्यात पॉवर बीआयमध्ये काय-काय विचारतात आणि याचे क्वेशन्स देणार आहेत मी व्यवस्थित, की काय-काय असतात. एस-क्यूएलचं करा व्यवस्थित प्रिपरेशन. एस-क्यूएल महत्त्वाचं आहे. पायथॉन मी एक करणार आहे. आता हा आठवडा झाल्यानंतर 1 आठवडा 2-3 आठवडे 2-3 दिवस जो आहे तो ब्रेक राहील आणि त्यानंतर पायथॉन चालू होणार लगेच. हां, फेब्रुवारी आता उद्या परवापासून चालू झालेला आहे. परंतु हां, एक 5 फेब्रुवारीपासून चालू होईल माझ्या मते पायथन. अ, हो, रिफ्रेशचं ॲक्चुअली माझ्याकडे आहे ना मी आज सांगू शकत नाही. कारण की काय आहे ना, त्याचं हे जे आहे ना गेटवेज
बेसिकली हे जे गेटवेज आहे ना, डेटा गेटवेज हे मला डाउनलोड करून ते याचं सेशन आहे ना, मला ते उद्या व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे. ते डाउनलोड करून मला ॲक्चुअली मी डायरेक्टली आता डाउनलोड करून तुम्हाला दाखवू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्हाला इथं दिसेल ना, अ, हां, इथे इथे कसं असं ऑप्शन दिसतं बघा. सेम तुम्हाला असं रिफ्रेश ऑप्शन तिथे दिसेल. मी तेच सांगतोय तुम्हाला. असा रिफ्रेश नाव एक ऑप्शन असेल. जरी तुम्ही शेड्यूल केलेलं असेल ना, आता माझ्याकडे शेड्यूल नाही आहे एक पण आणि होणार पण नाही कारण की माझ्याकडे ते गेटवे इन्स्टॉल नाही. परंतु तुम्हाला असा एक ऑप्शन दिसेल, तिथं तुम्ही मॅन्युअली क्लिक केलं तर तुम्ही रिफ्रेश करू शकता. असं आहे ते. डेटा सेट असतो ना तो हां, डेटा सेट असतो ना त्याच्यावरती रिफ्रेश करायचं. आता बघा हे रिपोर्टला नाही परंतु हे जे सिमेंटिक मॉडेल आहे ना, आता पहिले ॲक्चुअली याला सिमेंटिक मॉडेलला डेटा सेट म्हणायचे. परंतु आता ते सिमेंटिक मॉडेल झालं. परंतु इथे एक रिफ्रेश नाव तुम्हाला ऑप्शन भेटेल. तर ते बघायचं आहे. आता इथे एक शेड्यूल रिफ्रेश पण असेल. तो एक ऑप्शन आहे बघा आता मला जर मी इथे ट्राय करायचा प्रयत्न केला, तर ते ऑप्शन्स अवेलेबल नाही आहे गेटवेज. तर ते मला डाउनलोड करावं लागतील पहिले. आता त्यासाठी मला हे उद्या एक्सप्लेन करायचं आहे. थिओरेटिकल कन्सेप्ट नेमके गेटवेज काय आहे? आणि त्यासाठी मी आज काहीच करत नाही याचं. परंतु तुम्हाला हे जे ऑप्शन्स आहे ना, आता मी जसं सांगितलं, की हां, 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 त हा करा तुम्ही. हां, हां. हा मॅन्युअलचा आहे रिफ्रेश नावचा. हां, तो पण आहे. तो ॲक्चुअली तो रिपोर्ट रिफ्रेश होतो ॲक्चुअली. माझ्यामध्ये डेटा रिफ्रेश होत नाही तो. आता हा एक डॅशबोर्ड होता माझा. माझ्या मते एडिटच्या ऐवजी इथे कुठेतरी तुम्हाला माझ्या मते हां, याला एडिट जर केलं ना, तर हां, हां. हां, हां. हा पण डेटा हां, ते रिफ्रेश होईल बरोबर. तर ठीक आहे. हा एक ॲक्चुअली डॅशबोर्ड आहे. तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. हा पण छान डॅशबोर्ड आहे. मी व्यवस्थित बनवलेला होता, की ज्याच्यात मी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. माझा जो दुसरा प्रोजेक्ट होता ना, त्याच्यात आता बघा इथं कसे व्यवस्थित आता मी तुम्हाला सांगितले, की टूल टिप्स, कस्टम टूल टिप्स वगैरे कसे क्रिएट केलेले आहे. तर त्यानुसार हा आहे. इथं असे हे जे आहे बार, डेटा बार आहे, ते पण क्लिअर केलेले आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग वगैरे. याच्यात राईट क्लिक केलं तर एक डील थ्रू म्हणून एक ऑप्शन आहे. मग याच्यातून जाऊन आपण पुढच्या याच्यात जाऊ शकतो आणि तिथे आपल्याला त्या प्रॉडक्ट स्पेसिफिक डिटेल्स वगैरे भेटतील. तर हा एक डॅशबोर्ड आहे. तो बराचसा डिटेलमध्ये मी घेतला होता आणि याच्यात बरेचसे ऑप्शन्स आहे. हा तुम्ही जरी एकदा जरी गो थ्रू केला तरी भरपूर गोष्टी तुम्हाला समजतील. आता बघा याच्यात किती म्हणजे हे कार्ड आहे, हे के-पी-आयज आहे आणि इथे कार्ड्स आहे बघा. इथे तुम्हाला याच्या इंटरनली काही असे चार्ट्स पण दिसतात, लाईन चार्ट वगैरे म्हणजे चार्ट की जे आपल्याला दाखवतात. तर हे कसे केलेले ते तुम्हाला मी घेतलेले आहे. आता इथं काहीतरी मोस्ट ऑर्डर प्रोडक्ट, मोस्ट रिटर्न प्रोडक्ट वगैरे असे जे आहे ते घेतलेले आहे. हा फिल्टर आउट ऑप्शन्स केलेला आहे. जिथं की वेगवेगळे ऑप्शन्स डिस्प्ले होतात. असे याच्यावरून आपण वेगवेगळ्या याच्यात जाऊ शकतो. तर हे जे आहे ते मी इथं केलेलं होतं आणि त्यानंतर मॅप्स वगैरे आहे. तर आता हे मॅप्स दिसत नाही परंतु ठीक आहे असे हे केलेले होते. हां, बोला.